अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीनं 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। अनिक्षानं अमृता फडणवीसांना 1 कोटींची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्यानंतर अनिक्षानं 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। अनिक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल। अनिक्षानं मागितली 10 कोटींची खंडणी। अनिक्षानं पाठवले 22 व्हिडिओ क्लिप्स। उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे। अनिक्षानं आपल्या वडिलांना गुन्ह्यातनं सोडवण्यासाठी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याचा पोलिसांचा आरोप आहे। पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार अनिक्षानं अमृता फडणवीसांना अडकवण्यासाठी षडयंत्र आखलं होतं। 16 फेब्रुवारी 2023 ला अनिक्षानं अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। अनिक्षानं अमृता फडणवीसांना 22 व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या। तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर अमृता फडणवीसांच्या कर्मचाऱ्यांमधील गुरचरण कौर या महिलेच्या मोबाईल फोनवर अनिक्षानं मेसेजेस पाठवले होते। तसंच अनिक्षानं आपल्या वडिलांच्या मोबाईल फोनवरून 40 मेसेजेस, व्हिडिओ क्लिप्स आणि व्हॉइस नोट्स पाठवलेल्या होत्या। पोलीस तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। गोव्यामध्ये 2016 ला अनिक्षाच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलेलं आहे। अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी हे 6 वर्षांपासून फरार असून त्यांच्या विरोधात 5 राज्यात गुन्हे दाखल आहेत। मात्र अनिक्षाच्या वकिलांनी कोर्टात वेगळा दावा केलाय। अनिक्षा कायद्याची विद्यार्थिनी असून वडिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद अनिक्षाच्या वकिलांनी केलाय। अनिक्षाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत, त्यामुळे या ब्लॅकमेल प्रकरणात आगामी काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।